नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे रायासारखा मंजिरीचा विचार करत असतो. त्याच वेळेस त्याचं लक्ष जातं तर मंजिरीचं पॉकेट तिथेच पडलेलं असतं. त्यात काही फोटो ठेवलेले असतात. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, अरे बापरे, हे तर मिस फायरचं पॉकेट होतं. तिच्या हातात बघितलं होतं, ते इथं कसं राहिलं आणि नेमकं आहे तरी काय त्यात, असे म्हणून आता राया बेडवरून उठण्याचा प्रयत्न करतो. आता मात्र त्याला पटकनच उठता येत नाही, पण हळूहळू राया आता त्या पॉकेटपर्यंत पोहोचतो आणि लगेच ते पॉकेट हातात घेऊन बघतो तर त्यात मंजिरी आणि रायाची जोडीने जेव्हा ते दोघेही गणपती बाप्पाची आरती ओवाळत होते ना, ते सर्व काही फोटो असतात. आता मात्र त्या फोटोकडे राया एकटक बघू लागतो आणि म्हणू लागतो, खरंच मिस फायर, किती भारी फोटो आलाय ना, असे म्हणून आता राया एकटक त्या फोटोकडे बघत असतानाच मंजिरीबरोबर घालवलेले सगळे काही क्षण त्याला आठवू लागतात. कसं मंजिरीने जीवाची बाजी लावून दहीहंडीच्या वेळेसही रायाचा जीव वाचवलेला असतो, हे सगळे क्षण त्याला आठवत असतात. आता मात्र तो गालातल्या गालात हसत असतो. त्याच वेळेस इकडे घरी मंजिरी रुजिदाला म्हणत असते, रुजिदा काय बोलते, कमावणं गमावणं हे सगळं सोडून दे आणि हे बघ, रायाने खूप वेळा आपली मदत केली, म्हणून एक माणुसकीच्या नात्याने मी पण त्याची मदत केली, या पलीकडे दुसरं काहीही नाहीये. तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते, हो का, माणुसकीच्या नात्याने तू मदत केली का, अगं पण जेव्हा रायाला बरं नव्हतं ना मंजू, तेव्हा तुझा जीव सैरावैरा झाला होता, वेडा झाला होता, हे बघितलंय मी. त्या दिवशी जेव्हा तू विठुरायाची मूर्ती घ्यायला घरी आली होती ना मंजू, तेव्हा नानांनी तुला अडवलं होतं, पण तू नानांचं काही ऐकलंच नाही. तेव्हा का थांबली नाही मग, अगं होते ना त्याचे मित्र, मग त्यांनी बघितलं असतं, पण तुला माणुसकीच्या नात्याने त्याला सगळं काही करायचं होतं ना, म्हणून तू धावत विठुरायाची मूर्ती घेऊन रायाकडे गेली आणि त्याच वेळेस तुझ्या पाठोपाठ मीही आले. इथून तिथून रस्त्याने मी तुला खूप आवाज देण्याचे प्रयत्न केले, पण तू इतकी कशी नादात होती ना मंजू, तुला कळलं सुद्धा नाही की तुझ्या पाठीमागे मी आले. एवढी तू फार सैरावैरा झाली होती. मग फक्त माणुसकीचे नाते म्हणून एवढं सगळं केलं का मंजू, दुसरं काहीच नाहीये का. आता मात्र लगेच मंजिरीला रुजिदा म्हणू लागते, मंजू, माझ्या बोलण्याचा एकदा विचार कर आणि रायासारखा एखादा चांगला जोडीदार शोधून आता तू लग्नाचा विचार कर. आता मात्र मंजिरीला खूपच राग येतो. तेव्हा मंजिरी रुजिदाला म्हणू लागते, बास, इथून पुढे लग्नाचा विषय रुजिदा तू माझ्यासमोर काढू नको. मी जरा तुझ्याशी स्पष्टच बोलते, कारण जिजीला कितीही वेळा सांगितलं तरी ती ऐकत नाही. पण आता तुला स्पष्ट सांगते, हे लग्न, हे सगळं माझ्या भूतकाळामुळे माझ्यापासून दुरावलेलं आहे, त्यामुळे याचा मी विचार कधीही करू शकत नाही. त्यामुळे तू पुन्हा हा विषय कधी घेऊ नको. तेव्हा रुजिदा म्हणू लागते, असं भूतकाळ धरून ठेवून तू कुठपर्यंत राहणार आहे मंजू, अगं तुझा भूतकाळ विसरून आणि वर्तमानाचा विचार करून तुला भविष्यासाठी हे सगळं करावंच लागेल मंजू. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, बाद झालं रुजिदा, तुला सांगितलेलं समजत नाही का. तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते, अगं तू स्वतःच्या मनाला समजवण्याचा प्रयत्न कर ना, अगं रायासारखा एखादा चांगला जोडीदार बघून तू त्याच्याशी लग्न कर. आता मात्र मंजिरीला खूपच राग येतो. तेव्हा मंजिरी लगेच पटकन आता इथे रुजिदाच्या एक कानाखाली देते आणि म्हणू लागते, बास रुजिदा, किती वेळा सांगितलं, माझा भूतकाळात जे काही घडलंय ना, ते मी कधीही विसरू शकत नाही. त्यामुळे लग्न, प्रेम या सगळ्याला माझ्या मनात अजिबात जागा नाही. त्यामुळे असा विषय परत घेऊ नको. आता मात्र रुजिदा म्हणू लागते, पण मंजिरी ऐकून घे, तू कुठपर्यंत अशी एकटी काढणार आहे. तेव्हा रुजिदाला आता मंजिरी म्हणू लागते, बाद झालं रुजू, एकदा सांगितलं ना मला हा विषय नकोय म्हणून, असे म्हणून आता मंजिरी तिथून बाजूला जाते. तर इकडे राया एकटक मंजिरीच्या फोटोकडे बघत असतो आणि म्हणू लागतो, मिस फायर, जीवाची बाजी लावून तू माझा जीव वाचवला, खरंच किती करते मिस फायर तू माझ्यासाठी. आता त्याला डिफिकल्टचं बोलणं आठवू लागतं. एखाद्या बायकोप्रमाणे मंजिरीताईने तुझी काळजी घेतली राय भाऊ, खरंच तुझ्यासाठी खूप काही केलंय तिने. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, हा डिफिकल्टपणा काहीही बोलतो, खरंच मिस फायर, जशी तू आत्ता मला साथ दिली तशी आयुष्यभरासाठी देशील माझी साथ, असे म्हणून आता त्या फोटोकडे एकटक बघत असतो. त्याच वेळेस डिफिकल्ट आणि डंकी येतात.
येतात. आता राया पटकन ते मंजिरीचे फोटो लपवतो. तेव्हा लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो, काय आहे राया भाऊ, आणि तू इकडे बेडवरून खाली काय करतोय तू? पटकन ये बरं बेडवर, काही लागलं वगैरे तर आम्हाला सांगायचं राया भाऊ, तू कशाला उतरला? तेव्हा राया म्हणू लागतो, काही नाही, ते मला पाणी प्यायचं होतं. तेव्हा लगेच टंकी म्हणू लागतो, अरे पण तुझ्या बेडजवळच पाणी ठेवलेलं आहे, इकडे कुठे पाणी? तेव्हा लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो, अरे बापरे, पाणी पण इकडे, मग राया भाऊ इथे काय करत होता? तेव्हा आता राया म्हणू लागतो, असंच गेलो होतो मी सहज. तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो, असंच होय? डंकी, तुला माहिती आहे आपण बाहेर गेलो तेव्हा इथे एक पाकीट पडलं होतं, तुला दिसलं का कुठे? मला तर मगाशी दिसलं होतं, पण आता काही दिसतच नाही, काहीतरी फोटो का काय होतं त्यात म्हणे. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, जाऊ द्या ना, आता द्या सोडून. तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो, नाही नाही, कुठे गेलं ते शोधावं लागेल. आता डिफिकल्ट गाणं म्हणू लागतो, शोधू कुठे शोधू कुठे. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, डिफिकल्ट काय चालू आहे तुझं? तेव्हा लगेच आता डिफिकल्टला फोटो सापडतात. तेव्हा तो म्हणू लागतो, दिसला ग बाई, आणि राया भाऊ फसला. आता मात्र राया म्हणू लागतो, डिफिकल्ट काय चालू आहे तुझं? तेव्हा लगेच डिफिकल्ट आता मंजिरीचा फोटो बघतो आणि म्हणू लागतो, अरे बापरे, एवढा छान फोटो राया भाऊचा आणि मंजिरी ताईचा, म्हणजे हे फोटो बघत होता तर राया भाऊ. आता मात्र राया लगेच डिफिकल्टच्या हातून ते फोटो हिसकावून घेतो. तेव्हा लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो, नाही नाही, मला पण बघायचे, तुम्ही आजच्या जोडीने फोटो कसे आलेत ना, हे मला पण बघायचे. तेव्हा आता लगेच सिस्टर येतात आणि म्हणू लागतात, काय आरडाओरडा चालू आहे, मी डॉक्टरांकडे कंप्लेंट करेन ना. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, बघा ना, माझ्या डोसक्याला नुसता ताप दिला या दोघांनी, यांना बाहेर काढा बरं. तेव्हा लगेच सिस्टर म्हणू लागते, मी ना जोपर्यंत बाहेर चालले तोपर्यंत तुम्ही दोघांनीही इथे थांबायचं नाही, आणि राया भाऊ, ही जिम्मेदारी तुमची आहे, तुम्हाला पण आराम करायचा आहे, नाहीतर मी डॉक्टरांकडे कंप्लेंट करेन तुमची. तेव्हा राया म्हणू लागतो, नाही नाही, आता ते आवाज करणार नाही, बाहेर जाऊन बसतील. तेव्हा लगेच सिस्टर तिथून निघून जातात. तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो, आम्ही काहीच आवाज करणार नाही, फक्त आम्हाला एकदा फोटो बघू द्या ना. ते राया भाऊ प्लीज दे ना फोटो. तेव्हा राया म्हणू लागतो, जाता का बाहेर, का बोलू मी डॉक्टरांना? आता डिफिकल्ट आणि डंकी तिथून निघून जातात. तेव्हा राया मात्र एकटक मंजिरीच्या फोटोकडे बघू लागतो आणि हसत असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता डॉक्टर चेकअप करण्यासाठी आलेले असतात. तेव्हा लगेच डॉक्टरला आता राया म्हणू लागतो, डॉक्टर साहेब, कुठपर्यंत असं बेडवरती पडून राहायचे, आता मला कंटाळा आला. तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात, अरे जखम खोल आहे ना, त्यामुळे आराम घ्यावाच लागणार आहे, पण आता 2-3 दिवसात डिस्चार्ज मिळेल तुम्हाला. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, अरे बापरे, आता कसं? एकदम भारी. तेव्हा डॉक्टर विचारू लागतात, मंजिरीताई येऊन गेल्या का? तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो, नाही नाही, मंजिरीताईला ना दुकानात खूप काम असतं ना, त्यामुळे आम्ही घेतोय काळजी, ती नाही आली अजून, नाही यायची बहुतेक, तिचं काम चालू असेल ना. तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात, ठीक आहे ठीक आहे, असे म्हणून ते बाहेर जातात. आता मात्र डॉक्टरांचं हे म्हणणं ऐकताच राया नाराज होतो. तेव्हा लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो, अरे राया भाऊ, मंजिरीताईने खूप काही केलंय तुझ्यासाठी, पण आता दुकानात एकटी आहे ना ती, तिला नसन जमेत यायला, खूप कामं असतील ना, गिऱ्हाईक येतात दुकानात, त्यामुळे नसेल आली. तेव्हा लगेच डंकी म्हणू लागतो, पण आपण एक काम करू शकतो ना, आपण मंजिरीताईला फोन लावू शकतो ना, फोनवर बोलूया की. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, नाही नको. तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो, असं कसं नको? ते बघ, डंकीने फोन लावला पण, असे म्हणून आता लगेच ते दोघेही मंजिरीला फोन लावतात. तर इकडे मंजिरी रूममध्ये काम करत असतानाच तिचा फोन किचनमध्ये असतो. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, अगं मंजिरी, तुझा फोन असतोय. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो हो, आलेच मी 2 मिनिटात. तर आता लगेच फोन कट होतो. तेव्हा राया म्हणू लागतो, मी म्हटलं होतं ना, नाही उचलणार मिस फायर, नका करू फोन. तेव्हा लगेच टंकी म्हणू लागतो, एकदा उचललं नाही म्हणून काय झालं, कामात असेल ना, आपण पुन्हा लावून बघूया. असे म्हणून डिफिकल्ट आता पुन्हा मंजिरीला फोन लावतो. आता मात्र जीजी लगेच तो फोन हातात घेते. रायाचा फोन आल्याचं बघताच जीजीला खूपच राग येतो. तेव्हा मंजिरी येते आणि म्हणू लागते, दे इकडे फोन, कुणाचा फोन आहे? तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, आता हा राया कशाला फोन करतोय तुला? तेव्हा लगेच आता जीजी तो फोन उचलते आणि स्पीकरवरती ठेवते. तेव्हा आता लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो, अगं मंजिरी ताई, राया भाऊ एवढा बरा झाला आणि तू त्याला बघायला सुद्धा आली नाही. खरंच तो आता एकदम ठणठणीत झालाय, आणि हो, आधी त्याला वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावली, आणि आता ठणठणीत झालाय तर तू बघायला सुद्धा येणार नाही राया भाऊला. असं कुठे असतं का मंजिरी ताई? आता मात्र जीजी हे सगळं बोलणं ऐकत असते. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, मला ना दुकानात खूप काम असतं ना, त्यामुळे मला नाही जमणार यायला आता. तुम्ही दोघेही घ्या त्याची काळजी, त्याला वेळेवर औषध पाणी देत जा बरं का.
तेव्हा डिपिकल म्हणू लागतो, अगं मंजिरी ताई, आम्ही सगळं वेळेवरच देतोय, पण तुझ्यासारखं नाही जमत गं, तुझी बरोबरी नाही करू शकत आम्ही, त्यामुळे तू एकदा भेटायला येते का? तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, हो, तुम्ही आमची बरोबरी करू शकत नाहीये, त्यामुळे पुन्हा मंजिरीला फोन करून त्रास देण्याचा प्रयत्न करू नका. आता तुमचा राया बरा झालाय ना, मग त्याची काळजी तुम्ही घ्या. आता मात्र जीजी खूपच भडकते आणि डिपिकलला खूप काही बोलू लागते. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, अगं जीजी. तेव्हा जीजी पटकन फोन बंद करते. तेव्हा राया म्हणू लागतो, बघितलं, मी म्हणत होतो फोन नका लावू, आता तिला जीजी ओरडेल ना. तेव्हा लगेच डिपिकल म्हणू लागतो, सॉरी या राय भाऊ. तेव्हा राया म्हणू लागतो, नको तिथे ना अक्कल पाजळायची सवय लागली डिपिकल, काय गरज होती फोन करण्याची. तर इकडे मंजिरी आता दुकानात आलेली असते. आता मात्र दुकानात खूपच गिऱ्हाईक आलेले असतात. आता त्याच वेळेस मंजिरीला रायाचे सगळे काही दुकानातले क्षण आठवू लागतात. कसा राया बरोबर तिथे स्टूलवरती बसून गप्पा छप्पा मारायचा, हे सगळं तिला आठवू लागतं. तिलाही रायाची खूप आठवण येत असते, पण फक्त आता जीजीमुळे तिला रायाकडे जाता येत नाही. त्याच वेळेस आता इकडे डिफिकल्ट रायासाठी जेवण घेऊन येतो, पण रायालाही मिसफायर भेटायला आली नाही, फोन करत नाही, म्हणून काही करमत नसतं. त्याला सारखी मिस फायरची आठवण येत असते. तेव्हा डिफिकल्ट आता त्याला समजावू लागतो, त्याला हसवण्याचा प्रयत्न करू लागतो, पण मात्र राया सारखा मंजिरीच्या प्रेमात वेडा झालेला असतो. तेव्हा लगेच डिफिकल्ट आता रायाच्या हाताला जी पट्टी केलेली असते त्यावर मिस फायर असं नाव लिहितो. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, डिफिकल्ट काय करतोय तू? आता राया ते नाव पुसण्याचा प्रयत्न करतो, पण मात्र ते नाव काही पुसतच नाही. आता मात्र राया गालातल्या गालात हसत मंजिरीचा विचार करत असतो. तर इकडे मंजिरी ही रायाच्या प्रेमात पडलेली असते. तीही सारखी रायाला भेटण्यासाठी आतुर झालेली असते. त्याच वेळेस राधा दुकानात येते आणि म्हणू लागते, ताई, आता थोडंसं काम कमी झालंय ना, तोपर्यंत मी रायभाऊला भेटून येऊ का? तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, ठीक आहे, मी आहे इथे. तेव्हा राधा म्हणू लागते, ताई, एक काम करा ना, आपण दोघेही बरोबर जाऊया, तुम्ही पण रायाभाऊला भेटायला गेला नाहीत ना, तो आता ठीक झाला की नाही बघून येऊया ना. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही राधा, मला इकडे काम आहे, तू जाऊ नये बरं. तेव्हा राधा म्हणू लागते, नाही नाही, असं कसं, आपण थोड्या वेळ दुकान बंद ठेवूया ना ताई, चला ना प्लीज, ऐका ना माझं. तेव्हा लगेच मंजिरी मनाशीच म्हणू लागते, नाही नाही, मला पण रायाला भेटायचं आहे ग राधा, पण जीजी, नाही नाही, जीजी खूप भडकेल, त्यामुळे मला नाही येता येणार. तेवढ्यात आता लगेच राधा म्हणू लागते, ताई चला ना, ऐका ना माझं. तेव्हा आता लगेच जीजी दरवाजात येते आणि म्हणू लागते, ऐकायचंय तर माझं. तेव्हा राधा म्हणू लागते, बघा ना काकू, मी केव्हाचं मंजिरी ताईला म्हणते, चला आपण रायाभाऊला भेटून येऊया, पण ते ऐकतच नाहीये. तेव्हा जीजी म्हणू लागते, आता तो बरा झालाय ना, मग त्याला भेटण्याची काही गरज नाही, त्याचे मित्र आहेत ना तिथे त्याची काळजी घेण्याला. तेव्हा लगेच आता मंजिरीला पुन्हा रायाचा फोन येऊ लागतो. तेव्हा लगेच मंजिरी जीजीला म्हणू लागते, अगं जीजी, रायाने मला 2-4 वेळेस फोन केले, पण मी एकदाही फोन उचलला नाही आणि त्याच्याशी बोलले नाही गं, त्यामुळे प्लीज मला पण एकदा त्याला भेटून येऊ दे ना, तो कसा आहे ते बघून येऊ दे ना. आता मात्र लगेच जीजी म्हणू लागते, नाही, काही गरज नाहीये मंजिरी तुला त्या रायाला भेटण्याची. तू एक गोष्ट लक्षात ठेव, तो एक गुंड आहे आणि तो शेवटी गुंडाचीच कामं करणार, त्यामुळे त्या गुंडापासून लांब राहायचा. तेव्हा लगेच मंजिरी मनाशीच म्हणू लागते, जीजी, कसं सांगू, राया खरंच खूप चांगला माणूस आहे गं, हे मी तुला कसं पटवून देऊ आणि कसं सांगू हेच कळत नाहीये. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता राया घरी आलेला असतो. आता मात्र घरी सुटताच राया लगेच मंजिरीकडे दुकानात मिरवणूक घेऊनच येतो. सर्व लोक नाचत असतात, गाणे गात असतात. तेव्हा लगेच राधा म्हणू लागते, ताई, कसली मिरवणूक निघाली आज, खूप आवाज चालू आहे, चला बरं आपण बघूया. आता मात्र लगेच समोरच रायाला डिपिकलने उचलून आणलेलं असतं, सगळी मिरवणूक चालू असते. आता मात्र रायाला बघताच मंजिरीचा चेहरा खूपच खुलतो. आता मंजिरी हसू लागते. तेव्हा लगेच मंजिरी आता रायाला म्हणू लागते, राया, तू इकडे कशाला आलाय? तेव्हा राया म्हणू लागतो, मिस बाहेर असं काय करते, मला दुकानात यायला का नाही म्हणतेस? त्याच वेळेस आता लगेच जयानी जीजी तिकडनं येतात. तेव्हा जीजी म्हणू लागते, हे बघ, रुजिदाचा नवरा पाडणारे असं आम्हाला वाटत होतं, तू आम्हाला फसवलंय, त्यामुळे आम्हाला तुझ्या पार्टनरशिपची काही गरज नाही, म्हणून आता इथून पुढे माझ्या मुलीपासून लांब राहायचं आणि आमच्या दुकानात येण्याची तुला काही गरज नाही. आता मात्र मंजिरी आणि रायाला
जीजी भेटू देणार की नाही हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.